राजधानी दिल्लीमध्ये एनडीए मधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आज शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे आधी दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर काही मंत्री शपथ घेतील आणि त्यानंतर ही विशेष बैठक होणार आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री मी असताना शेतकरी जेव्हा आले होते माझ्याकडे, ऊस उत्पादक, आणि त्यांनी त्यांची गाऱ्हाणी मांडली होती, त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या होत्या। त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी माझे सहकारी होते, अजितदादा माझे सहकारी होते, आमची एक टीम होती आणि त्यावेळेस आम्ही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेतला होता। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो। हे सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे FRP एक रकमी द्यावा अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस आम्ही घेतला होता, टीमने मिळून घेतला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं आजच्या दिल्लीतल्या या बैठकीचं वैशिष्ट्य असेल? कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील? एनडीएच्या सर्व नेत्यांची बैठक खूप दिवसानंतर राजधानी दिल्लीमध्ये होते। खास करून दिल्ली विजयामध्ये एनडीएच्या घटक पक्षांचा मोठा वाटा पाहायला मिळाला होता। शिवसेनेचे अनेक नेते भाजपसाठी प्रचार करताना राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळाले होते। अजित पवार यांच्या पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिले होते, मात्र त्यांचे डिपॉझिट सगळ्यांचे जप्त झाले। मात्र एनडीए म्हणून ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून दिल्ली विधानसभा निवडणूक ही प्रयोगशाळा ठरली होती। त्यानंतर जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील 1 वर्ष पूर्ण होत असताना एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्यांचं म्हणणंही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। खास करून मोदी यांचा तिसरा कार्यकाळ हा एनडीएचा आहे, कारण हे सरकार एनडीएचं आहे। त्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडू असो, एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, नितीश कुमार असो, यांची भूमिका महत्त्वाची आहे। मात्र आजच्या बैठकीला नितीश कुमार हे उपस्थित राहणार नाही असं कळत आहे, कारण काही दिवसापूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील बड्या नेत्यांची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांची एक यात्रा सुरू आहे, प्रगती यात्रा। त्या प्रगती यात्रामध्ये असल्यामुळे ते आज उपस्थित राहणार आहे। मात्र राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यांच्या काय समस्या आहेत हे या बैठकीमध्ये सांगितलं जाऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचं सरकार राज्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये शिंदे गटातील अनेक जे मंत्री आहेत ते नाराजीचा सूर मोडतोय। काही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे अद्यापर्यंत सुटलेला नाहीये। त्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडनं दावा केला जात आहे, भाजपकडनंही दावा केला जात आहे आणि शिंदे यांच्या पक्षातील जे नेते आहेत त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे। त्याचबरोबर शिंदे यांच्या पक्षातील जे काही नेते आहेत त्यांचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचे पियांच्या संदर्भात देखील सरकारच्या वतीनं काही आक्षेप नोंदवण्यात आले होते। त्यांच्याबद्दलचे आरोप जे आहेत ते देखील खाजगीत बोलले जात आहेत आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने मंत्रालयामध्ये एक सीडी चढवली गेलेली आहे, काही लोकांचा घोटाळा तयार झाला आहे, तो तोडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस अलीकडच्या काळात करताना पाहायला मिळत आहे। ते कितपत यशस्वी होतात मात्र यामुळे कुठेतरी एनडीएतील इतर घटक पक्ष नाराज होताना पाहायला मिळत आहे। तर या सगळ्या गोष्टीचा उहापोह जो आहे त्या संदर्भात काही सांगितलं जातंय का? एनडीएच्या काही घटक पक्षांची काही मतं आहे का केंद्रामध्ये? आणि ही सगळी मतं बैठकीत जाणून घेतल्यानंतर त्याच्याबाबत काय चर्चा होते हे पाहणं औत्सुक्याचं आहे। शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।